ताई इतका वेळ चला चला माऊली समोर चला मी विश्वस्तमध्ये आहे आणि दत्त जयंती उत्सव जो आमचा बाबा असल्यापासून सुरू आहे. बाबांच्या समाधीला जवळ 18 वर्ष झाले. आधी दत्त मंदिर होतं. दत्त मंदिर शेजारी बाबांची इच्छा होती की यानंतर माझा जो देह इथेच तुम्ही ठेवायचा आहे, तिथे त्यांचं आपण समाधी बाबांची मांडलेली आहे. दत्त जयंतीचा उत्सव अगदी साध्या स्वरूपात सुरुवातीला होत होता, साधी पद्धत होती. त्याचं स्वरूप फार वाढलं आहे. आजच्या तारखेला जवळ 35 ते 40 हजार आपल्याला प्रसादाच्या पुढ्या वाटाव्या लागतात. लोक येतात, आस्था काय कुठल्या गोष्टीची आपल्याला प्रॉब्लेम झालेला नाही आहे. व्यवस्थित लोक दर्शन चालू असतं. दर्शन रात्री 11:30 ते 12 वाजेपर्यंत दर्शन असतं. दत्त जयंती प्रोग्राम आहे, त्याचप्रमाणे इथं गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम होतो आणि बाबांची पुण्यतिथी. बाबांची तपभूमी ही माहूरला आहे. मातृतीर्थ औदुंबर छाया माहूर, तिथे बाबांची तपभूमी आहे. तिथे फक्त आपण नवरात्र महोत्सव आपण माहूरला करतो. बाकीचे जे 3 आहे हे औरंगाबाद इथंच घेतलं जातं. सकाळपासून काय छत्रपती संभाजीनगर. सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले? सकाळपासून सर्वात प्रथम पहिले गणपती दत्तात्रय मूर्तीला अभिषेक, बाबांच्या मूर्तीला अभिषेक झाला. गेल्या 22 तारखेपासून इथे रुद्राभिषेक झाले. रोज कमीत कमी 4 मॅक्सिमम 5 जणं पूजेला बसायचे जोडून. तो उपक्रम आपण राबवलेला आहे. त्याच्यानंतर आज इथे आहे बाहेर डोळ्याचं शिबिर पण त्यांनी त्याचं आयोजित केलेलं आहे. मोफत डोळे तपासणी आहे बाहेर, त्याचा पण केला आहे. बऱ्या आज बाकी नाही राहणार. जनरल रक्त तपासणी पण असते. अमिताभला जो रोग आहे तो समजण्याकरता मागच्या दत्त जयंतीला आपण ती टेस्ट केलेली. असे बरेच उपक्रम होतात. प्रसादाचा आहे, त्यानंतर जेवणाचा सदस्य असतात. बाहेर गावचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था असते. या सर्व उपक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने इथे राबवले जातो. कुठून नागरिक येतात? कुठून नागरिक येतात? नागरिक बेंगलोरपासून येतात. बेंगलोर, मुंबई, पुणे, नागपूर, चाळीसगाव, जळगाव, बऱ्याच ठिकाणी. पण बाबांचे भक्त, बाबा जरी महाराष्ट्रात बाबांचे भक्त हे पूर्ण भारतात पसरलेले आहेत. आता काय होतं की लोकांना यायला रिझर्वेशन मिळत नाही. लोकांची इच्छा खूप असते यायची. हा पिरियड तुम्हाला माहीत आहे तर ख्रिसमस सुटून जातं आणि आता बाबासाहेब निर्माण दिन आहे, त्यामुळे पण रिझर्वेशनचे त्रास मिळत नाही. तर त्यामुळे काही लोक येऊ शकत नाही. आलं तर सर्व लोकांना यायची इच्छा असते. भक्तांना काय आव्हान करणार? भक्तगणांना काय भक्तगणांना हेच आव्हान करणार आहे की दत्तांची पूजा करून, त्यांचं स्तोत्राचं पठण करून आपल्याला मनात शांती प्राप्त झाली पाहिजे. आज कलियुगामध्ये सर्वात लवकर पावणारा अति तीव्रतेने आपण आर्ततेने हात दिला समजलेला देव म्हणजे फक्त दत्तात्रय. आणि आताचं दर्शन झालं ते 3 मूर्तीत दर्शन कधीच होणार, कारण ते 3 मूर्तीत दर्शन घेण्याचं सामर्थ्य आपल्यात नसतं. ते आपल्यासारख्या माणसाच्या रूपातच दर्शन होतं.